तुमच्या प्रेयसीच्या मागे धावणं थांबवा, तेव्हाच खरं प्रेम सुरू होईल. तुला तिला गमावण्याची भीती वाटते आणि कदाचित हीच ती कारणं आहे की ती तुझ्यापासून दूर जात आहे. जरा थांब आणि पहा, तू किती दिवसापासून धावत आहेस तिच्या मागे, तिच्या उत्तरांमागे, ती ऑनलाईन येण्यामागे, तिच्या मूडमागे. आणि या संपूर्ण धावपळीत तू एक गोष्ट गमावली आहेस, स्वतःला. प्रेम कधीही धावत असलेल्या माणसाकडे येत नाही. प्रेम स्थिरतेची निवड करते. प्रेम त्या हृदयात उतरते जे अस्वस्थ नसते. तुला वाटते, तू जितके जास्त लक्ष देशील, जितका जास्त तिचा पाठलाग करशील, जितके जास्त स्वतःला सिद्ध करशील, तितके जास्त प्रेम मिळेल. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. तू जितके जास्त पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोस, तितकेच प्रेम तुझ्या बोटातून निसटत जाते. तू तिला मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस आणि हाच प्रयत्न करताना तू तिलाच गमावत आहेस. हे नीट समजून घे. जेव्हा तू एखाद्याचा पाठलाग करतोस, तेव्हा तू प्रेमामुळे नव्हे तर भीतीमुळे प्रेरित झालेला असतोस. भीती कशाची? की ती तुला सोडून जाईल, की ती दुसऱ्या कोणाची निवड करेल, की तू एकटाच राहशील. आणि जेव्हा भीतीच तुझी ऊर्जा बनते, तेव्हा तुझे प्रत्येक शब्द जड होतात. प्रत्येक मेसेजमध्ये दबाव जाणवू लागतो. प्रत्येक फोन कॉलमध्ये लपलेली विनंती ऐकू येऊ लागते. तुला वाटते की तू प्रेम करत आहेस, पण प्रत्यक्षात तू फक्त तुझी असुरक्षितता लपवत असतोस. कधी लक्ष दिले आहे का? जेव्हा तू वारंवार तिचा लास्ट सीन पाहतोस, जेव्हा ती किती मिनिटांनी उत्तर देते याची मोजदाद करतोस, जेव्हा तिच्या प्रत्येक स्टोरीचा अर्थ काढू लागतोस, तेव्हा तू प्रेम करत नसतोस, तू नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतोस. आणि नियंत्रण व प्रेम हे दोन्ही कधीही एकत्र राहू शकत नाहीत. प्रेमाला स्वातंत्र्य हवे असते, नियंत्रणाला सुरक्षितता हवी असते. आणि सुरक्षिततेच्या शोधात माणूस सर्वात जास्त असुरक्षित बनतो. तुझी समस्या ही नाही की ती तुला कमी प्रेम करते. तुझी खरी समस्या ही आहे की तू स्वतःला कमी समजतोस. आणि जेव्हा एखादा माणूस स्वतःला कमी समजतो, तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला धरून स्वतःला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण कोणताही माणूस तुला पूर्ण करू शकत नाही. कोणतीही स्त्री तुझ्या मनातील रिकामेपण भरू शकत नाही. ती काही काळासाठी तुला त्या रिकामेपणापासून दूर ठेवू शकते, पण तुझ्या आतली खरी भूक तशीच राहते. म्हणूनच जेव्हा तू पाठलाग करणं सोडून देतोस, तेव्हाच प्रेमाची खरी सुरुवात होते. पाठलाग सोडून देणं म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की तू थंड किंवा भावनाहीन बनावंसं. याचा अर्थ असा नाही की तू उत्तर देणं बंद करावंसं. याचा अर्थ असा नाही की तू खेळावेस किंवा शांत राहून समोरच्याला शिक्षा द्यावी. पाठलाग सोडून देण्याचा अर्थ एवढाच आहे की तू तुझा स्वाभिमान परत मिळव, तुझी शांतता परत मिळव आणि तू पुन्हा एकदा तुझं स्वतःचं आयुष्यच तुझ्या जगाचं केंद्र बनव. जेव्हा तुझ्या जगाचं केंद्र ती व्यक्ती बनते, तेव्हा हळूहळू तू स्वतःचा तोल गमावू लागतोस. आणि जो माणूस स्वतःचा तोल गमावतो, तो आकर्षक राहत नाही. आकर्षण शक्तीत असतं आणि खरी शक्ती शांततेतून जन्माला येते. जो माणूस आतून स्थिर असतो, त्याला कोणाच्याही मागे धावावं लागत नाही. तू पहिलं पाऊल पाहिलं असेल, जे लोक खरोखर आत्मविश्वासू असतात, ते कधीही जोर जबरदस्ती करत नाहीत. ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते कोणाला पटवून देण्यासाठी धडपडत नाहीत. त्यांची फक्त उपस्थितीच पुरेशी असते. आणि हीच प्रेमाची खरी भाषा आहे. उपस्थिती. तुला तिच्या मागे धावायचं नव्हतं. तुला स्वतःकडे परत यायचं होतं. जेव्हा तू सकाळी उठताच सर्वप्रथम तिचा फोन तपासतोस, तेव्हा तू तुझ्या दिवसाची सूत्र तिच्या हातात देतोस. जेव्हा तू तुझ्या कामाच्या मध्ये मध्ये सतत तिच्या उत्तराचा विचार करत राहतोस, तेव्हा तू तुझी ऊर्जा गहाण ठेवतोस. आणि जो माणूस स्वतःची ऊर्जा गहाण ठेवतो,
तो कधीच आकर्षण राहू शकत नाही. आता थोडं व्यावहारिक बोलूया. जर तुला खरंच पाठलाग करणं सोडायचं असेल तर सर्वप्रथम तुझी दिनचर्या सुधार. तुझं शरीर कमकुवत असेल तर तुझं मनही कमकुवत असेल. व्यायाम कर, स्वतःला मेहनतीने थकव, घाम गाळ. जेव्हा शरीर मजबूत होतं तेव्हा मनही कमी चिकटतं. दुसरी गोष्ट, तुझं ध्येय स्पष्ट ठेव. ज्या माणसाकडे स्वतःची दिशा नसते तोच नात्यांमध्ये जास्त अडकतो. कारण रिकामं मन नेहमी कोणाचा तरी आधार शोधत राहतं. तिसरी गोष्ट, कमी बोल, जास्त ऐक आणि तुझी प्रत्येक भावना लगेच व्यक्त करू नकोस. कारण खोली नेहमी शांततेत जन्म घेते. तू जितकं हे समजावून सांगशील की मला तुला गमवायचं नाही, तितकंच तू स्वतःलाच गमावत जाशील. एक दिवस असा येईल जेव्हा तू पूर्णपणे थकून जाशील आणि तुला वाटेल, नेहमी सुरुवात मीच का करतो, पहिला मेसेज मीच का पाठवतो, नेहमी तडजोड मीच का करतो. आणि त्याच दिवशी तुला समजेल हे प्रेम नव्हतंच, ही फक्त भीती होती. भीतीला नेहमी घाई असते, प्रेमाला कधीच घाई नसते. तुला हेही समजून घ्यावं लागेल, जर एखादी व्यक्ती तुला खरोखरच प्रेम करत असेल तर तिला तुझ्यापासून दूर पळण्याची गरज भासणार नाही. आणि जर ती दूर जात असेल तर कदाचित तुझाच सततचा पाठलाग तिला आणखी दूर ढकलत असेल. जेव्हा तू पाठलाग करणं सोडून देतोस तेव्हा दोन गोष्टी घडतात. पहिली, तुझी ऊर्जा हलकी होते. तू आतून शांत होऊ लागतोस. तुझ्या डोळ्यातील आग्रह कमी होतो. दुसरी, तिला पहिल्यांदाच स्वतःची जागा मिळते. आणि जागा मिळाली की भावनांना श्वास घेता येतो. कोणतंही नातं दबावाखाली जिवंत राहू शकत नाही. प्रेमाला ऑक्सिजन लागतो आणि त्या ऑक्सिजनचं नाव आहे स्वातंत्र्य. तुला भीती वाटते की जर तू मागे सरकलास तर ती तुला सोडून जाईल. पण खरं सत्य असं आहे, जर तुझं प्रेम फक्त पाठलागामुळे टिकून असेल तर ते आधीपासूनच कमकुवत आहे. एक खोल गोष्ट ऐक. ज्या दिवशी तू तिला गमावण्याच्या भीतीतून मुक्त होशील त्याच दिवशी ती तुला गमावण्याची भीती अनुभवू लागेल. ही कोणतीही युक्ती नाही, हा ऊर्जेचा नियम आहे. ज्याला गमावण्याची भीती नसते तो हलका असतो आणि हलक्या मनाचे लोकच निवडले जातात. आता याचा अर्थ असा अजिबात नाही की तू उदासीन बनावंस. नाही, उदासीनता आणि स्वातंत्र्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उदासीन माणूस भावनाहीन असतो, स्वतंत्र माणूस भावनांनी खोल असतो पण कोणावरही अवलंबून नसतो. म्हणून खोल बन पण अवलंबून बनू नकोस. तुझं प्रेम एखादी व्यक्ती आयुष्यात आली म्हणून सुरू होता कामा नये आणि ती निघून गेली म्हणून संपताही कामा नये. जेव्हा तुझा आनंद फक्त एका व्यक्तीवर अवलंबून असतो तेव्हा तू बंधन तयार करतोस आणि बंधन नेहमी तुटतात. प्रेम म्हणजे पकडून ठेवणं नाही, प्रेम म्हणजे एकत्र चाललेला प्रवास. जर तिला तुझ्यासोबत चालायचं असेल तर ती नक्की चालेल आणि जर नसेल तर तुला तिच्या मागे धावण्याची गरज नाही. तुझं काम आहे स्वतःला इतकं परिपूर्ण बनवणं की तुझी उपस्थितीच पुरेशी वाटली पाहिजे. तुझं काम आहे तुझं जग इतकं समृद्ध बनवणं की कोणालाही त्याचा भाग व्हावंसं वाटेल. एखाद्याच्या जगात जागा मागत फिरू नकोस. लक्षात ठेव, मागून मिळणारं प्रेम लहान असतं, देणारं प्रेम विशाल असतं. जेव्हा तू पाठलाग सोडतोस तेव्हा तू प्रेमाची भीक मागणंही सोडतोस. तू स्वतःच्या पायांवर उभा राहतोस आणि स्वतःच्या पायांवर उभा असलेला माणूस नेहमी वाकून उभ्या असलेल्या माणसापेक्षा जास्त आकर्षक असतो. सुरुवातीला हे खूप कठीण वाटेल कारण तुला प्रत्येक तासाला तिची आठवण काढण्याची सवय लागली आहे. तिने लगेच उत्तर द्यावं अशी अपेक्षा करण्याची सवय लागली आहे. वारंवार खात्री मागण्याची सवय लागली आहे. पण हळूहळू जेव्हा तू स्वतःसोबत शांतपणे बसायला शिकशील तेव्हा तुला जाणवेल तू कधीच एकटा नव्हतास. तू फक्त स्वतःपासून दूर गेला होतास. प्रेमाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तू स्वतःकडे परत येतोस, जेव्हा तू शांत होतोस, जेव्हा तू परिणामाची चिंता सोडून देतोस.
ती परत आली तर छान, ती परत आली नाही तरी छान. कारण तेव्हा तुला माहीत असेल की तू स्वतःला हरवलेलं नाहीस आणि जो माणूस स्वतःला हरवत नाही त्याला कोणीही खऱ्या अर्थाने हरवू शकत नाही. आजपासून एक छोटा सराव कर. जेव्हाही तुला तिला मेसेज पाठवावासा वाटेल, फक्त तू अस्वस्थ आहेस म्हणून, तेव्हा थांब. 3 खोल श्वास घे. तुझ्या शरीराची जाणीव करून घे आणि स्वतःला विचार, मी हा मेसेज प्रेमातून लिहित आहे का भीतीतून? जर उत्तर भीतीतून असेल तर फोन खाली ठेव. हळूहळू तुझी ऊर्जा बदलू लागेल आणि जेव्हा ऊर्जा बदलते तेव्हा नात्यांचं स्वरूपही बदलतं. तुला कोणावर विजय मिळवायचा नाही, तुला जागं व्हायचं आहे. आणि जेव्हा तू खऱ्या अर्थाने जागा होतोस तेव्हा प्रेम स्वतः तुला शोधत येतं. प्रेम ही धावपळ नाही. प्रेम म्हणजे 2 स्वतंत्र व्यक्तींची भेट, जिथे कोणीही कोणाला पकडून ठेवत नाही, तर फक्त एकमेकांसोबत चालत राहतात. लक्षात ठेव, जेव्हा तू पाठलाग करणं सोडून देतोस तेव्हाच प्रेमाची खरी सुरुवात होते. तर कशी वाटली आजची माहिती व विचार कॉमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.